राम राम मंडळी, कशात मजेत आहात ना? मजेत असायला चवळ शूज पॉलिश केला आणि निघालो ऑफिसला. फिरोजची पाण्याची बोतल आणि चार्जर घेऊन आपण निघालो ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये आलो फिरोजची पंचिंग मारली, कारण पंचिंग मारल्यानंतरच आपल्याला पगार भेटतो. महाराणीला भेटायलो तर महाराणी मला रागाने बोलते, तू निघ इथून, मला आराम करू दे, माझा आरामाचा वेळ आहे, विश्रांती घेऊ दे. महाराणीला म्हटलं, काय झालं, दूध पाहिजे तुला? आणतो दूध बाबा, टेन्शन नको घेऊ. ब्रेकफास्टचा वेळ झाला होता, आज म्हटलं काहीतरी नवीन ट्राय करूया, म्हणून आपली डायरी घेऊन आपण निघालो बकालाकडे. शॉपमध्ये जाऊन एक ब्रेड घेतला, ब्रेडचं पॅकेट घेतला आणि निघालो घरी यायला. म्हणजे तुम्हाला दाखवायचं होतं की पहा दुबईमध्ये किती गरमी दिसते आणि आपल्या मुंबईमध्ये पावसाने एकदम धोधोकार केलाय. रोजच्या प्रमाणे आपण चाय आणि पीनट बटर आणि ब्रेड आपण खाणार आहोत. सिंपल नाश्ता आणि चांगलं पोट भरून नाश्ता. दुपारची वेळ झाली होती, गरमी खूप वाढली होती, म्हटलं जरा थंडगार पेय पिऊया. गेम एरियामध्ये गेलो, थोडा म्हटलं टाइमपास करूया, कारण दिवसभर होतं काय, कधी कधी काम नसलं की बोरिंग होतो, म्हणून म्हटलं चला जरा टाइमपास करू गेम एरियामध्ये. थोडी जरा भूक लागल्यासारखं वाटलं म्हणून गेलो आणि समोसा आणला. एक समोसा आणला, समोसा खाला. समोसा खाल्यावरती वाटलं पोटामध्ये थोडी जागा आहे तर थोडं थंडगार पेय सुद्धा पिऊया, माउंटेन ड्यू बघितला की ऋतिक रोशनची आठवण झाली. ऑफिसमधून घरी आलो, फ्रेश व्हायला गेलो, फ्रेश होऊन आलो आणि म्हणलं तुम्हाला एक पोज देऊया. मंडळी पाहू शकता मी किती चांगल्या प्रकारे हेअरस्टाईल करतोय एका चिस्कीमध्ये. पार्लेजी बघितला की मला आठवलं पार्लेजी जी म्हणे जिनेसची ती ॲडव्हर्टाईज. मी लहान असतावेळी पासून मी पार्लेजी खात होते, आता सुद्धा पार्लेजी खातोय, म्हणजे किती वर्ष झाली या पार्लेजीला. मंडळी कसं असतंय, दुबईमध्ये असल्यावरती काही गोष्टी तुम्हाला स्वतः फेस कराव्या लागतात. जसं की आता एक मला गुड न्यूज अशी भेटली की मला 2026 एप्रिलमध्ये सुट्टीला जायचं आहे, तर त्याचं ॲप्लिकेशन मला पुढच्या महिन्यात द्यायचं आहे असं मला ऑफिशियली सुपरवायझरनं सांगितलं. आता मी विचार करतोय काय करू, कसं करू. 2026 मध्ये जायचं आहे ना, 2025ला ॲप्लिकेशन देऊ, बघू काय होतंय. भेटू उद्या. थँक्यू सो मच.